मी सांगितलं, दादा भुसे बोलले, 4-5 वेळा आमचं बोलणंही झालं, भेटही झाली, पण तिकिटाची त्यांची मागणी आणि आमचं सगळं गणित कार्यकर्ता आता बघा 122 करून सुद्धा आमची काय परिस्थिती आहे. आता अजून आम्ही यातल्या 40-50 जागा कमी केल्या असत्या तर आम्हाला तिथे थांबून मुंबईलाच तिकीट वाटावं लागलं असतं आम्हाला, मला असं वाटतं. इथे येतं नसतं आलं. आणि म्हणून जेवढं झुकतं माप कार्यकर्त्यांना, जुन्या कार्यकर्त्यांना द्यायचं तेवढा आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जागेची त्यांची मागणी, मागचे आमचे नगरसेवक म्हणजे आमच्याकडे 67 आणि 10 नवीन आलेले, म्हणजे 77-78 तर आमची नगरसेवक आजच आहे. आता यांना 45 जागा मागितल्या, 50 जागा मागितल्या, राष्ट्रवादी म्हणे आम्हाला 30 द्या. मग आम्ही किती लढायचं 30 जागेंवर? 78 आमचे नगरसेवक इथे सिटिंग असताना मग आम्ही एकदम 30-35 जागेवर लढायचं. आणि म्हणून मला वाटतं त्यात काही आमचं ताळमेळ जमला नाही. काही कमी जास्तही झालं असतं अजून नंतर, पण मला असं वाटतं की ते आमच्या वाटाघाटी काही व्यवस्थित झाल्या नाहीत. आम्हाला ते काही परवडणार नव्हतं. कार्यकर्त्यांनी आम्हाला एक तर वाऱ्यावर सोडता येत नव्हतं आणि म्हणून ती बोलणी फिसकटली आणि आम्ही आता सोबळावर लढतोय. मैत्रीपूर्ण लढत आमची आहे. पण तुमच्याकडनं काही रिस्पॉन्स अध्यक्ष इथून फॉर्म घेऊन निघाले नसते तर अनेक लोकांना फॉर्म देता आले नसते, राहून गेले असते बी फॉर्म देण्याचं. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते गाडीत टाकले आणि कार्यालयाकडे ते निघालेले, दुसरीकडे निघालेले होते. पण मला असं कळलं की काय करते ते पुन्हा त्यांच्या मागे पाठलाग केला, त्यांना थांबवलं, पुन्हा त्यांना इथे आणलं आणि निश्चित गोंधळ या ठिकाणी झालेला आहे. काही उमेदवारांनी आर्थिक प्रतिमा मलिन झाली आहे. या सगळ्यामुळे सामान्य जे भाजपचे मतदार आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खरं अतिशय म्हणजे चुकीचा प्रकार आहे, असं होताच कामा नये. म्हणजे बी फॉर्म देताना इथे कोणीतरी 100-150 लोक येत आहेत आणि गेटवर सोडून इथं कुदतायत, मारामाऱ्या भानगडी करतायत. हे अतिशय अयोग्य आहे, अतिशय चुकीचं आहे. निश्चित त्या बाबतीमध्ये चौकशी सुद्धा केली जाईल आणि कोण याला खतपाणी घालत होतं, कोण प्रमुख कार्यकर्ते होते, या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करून कारवाई करू. पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे. पण जागा या सगळ्या फक्त 122 आहेत आणि मागणारे 1000 आहेत. त्यामुळे हा गोंधळ या ठिकाणी निश्चित झालेला आहे. पण आधी सिनेस्टाईल पाठलाग होत होता, एक फॉर्म एका गाडीत होते. मला असं वाटतं की आता सगळं झाल्यावरच या ठिकाणी जेव्हा लिस्ट येईल की कुणाला हेवी फॉर्म गेले, कुणाला नाही, त्यांनी कुणाला दिले काय नाही, मला वाटतं सगळं उद्याच चित्र स्पष्ट होईल. उद्धव निमसेंच्या घरामध्ये एक उमेदवारी देण्यात आली. उद्धव निमसे हे न्यायालयीन कारागृहात आहे, त्यांच्यावर आरोप आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील लोकांना उमेदवारी दिल्यामुळे ती एक नाराजी पुढे येताना पाहायला मिळते. मला कल्पना आहे त्याच्या उद्धव निमसेच्या मुलाला दिलं गेलेलं आहे. भाजपने हिंदी में क्या कहेंगे? चला आज भाऊ खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. अनेक उमेदवार आक्रमक झालेले होते. सुद्धा थरार या सगळ्या उमेदवारीमुळे रंगलेला होता. खरं म्हणजे जे झालं ते अतिशय चुकीचं झालेलं मला असं वाटतंय. कारण आपल्याला माहिती आहे इथे जागा 122 आहेत. आमच्याकडे मागणारची संख्याच हजारामध्ये जवळपास होती. अनेक इच्छुक उमेदवार होते आणि त्यामुळे आज शेवटचा दिवस बी फॉर्म द्यायचा, चिन्ह द्यायचा आणि त्यामुळे अनेक लोकांना वाटतं की मलाही तिकीट पाहिजे, मलाही तिकीट पाहिजे. आणि त्यामुळे या ठिकाणून बी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी काही 100-150 सगळे कार्यकर्ते आले आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला. ही वस्तुस्थिती आहे. पण याच्या मागचं कारण हेच आहे की आता मागच्या कॅबिनेटच्या वेळेला CM साहेबांची दादा भुसे आणि मी बोललो, शिंदे साहेब म्हणजे त्यांचे माझं त्या ठिकाणी बोलणं झालं, दादा भुसे पण त्या ठिकाणी होते, झालं ना आमचं बोलणं. त्यानंतर आमचं फोनवरही बोलणं झालं. पण मी त्यांना आकडा सांगितला आणि त्यांनी जो आकडा सांगितला त्याच्यामध्ये खूप मोठा फरक होता. मी त्यांना म्हटलं 25-30 पर्यंत आम्ही जागा देऊ शकतो. ते म्हणते आम्हाला 45-50 जागा पाहिजेत, पण ते आम्ही देऊ शकत नाही ना. परत राष्ट्रवादीचे लोक आले, ते आमचे सगळे भुजबळ, समीर भुजबळ वगैरे आलेले होते. त्यांनी पण सुरुवातीला लागलं 35 जागा आम्हाला द्या. आता मला सांगा तुम्ही 50-85 गेल्या तर आम्ही 35 जागा लढायच्या का? आता आमचा सर्वात मोठा पक्ष आहे, आमचे आमदार या ठिकाणी 77-78 आहे. त्यामुळे हे काही जमलं नाही आणि म्हणून आम्ही वेगवेगळे नाही. असं कुठेही झालेलं अजून तर कुठे आमच्या कानावर टाकलेलं नाही, पण असं असेल तर निश्चित त्याची सुद्धा चौकशी केली जाईल. अनेक लोकांनी तशीच प्रतिक्रिया दिली आहे की आर्थिक व्यवहार झालेला आहे. जे कमिटीमध्ये होते ते कमिटीचे लोक तिकीट वाटप करताना मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेले, 1 कोटी 2 कोटी रुपये घेऊन एकूणच तिकीट. मला वाटतं 1 कोटी असो का 1 लाख असो का 5 लाख असो, कुणाकडे जसं झालं असेल तर त्यांनी निश्चित आमच्याकडे तक्रार करावी. मी सुद्धा आम्ही ज्याला तिकीट मिळेल त्यांना विचारणार आहोत की बाबा तुम्ही काय आर्थिक व्यवहार केले का, तुम्हाला कोणी पैसे मागितले का, हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि अगदी सखोल चौकशी याविषयी झालीच पाहिजे. नाही तर विनाकारण असे आरोप करणं, मला वाटतं हवेत काहीतरी बोलणं
हे चुकीचं आहे. जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांनी आमदार सीमा हिरेंवरती आरोप केलेले आहेत की आम्ही एवढे वर्ष निष्ठावान आहोत, मात्र सीमा हिरेने आमचा पत्ता कट केला, काही व्यवहार देखील आहे असं त्यांनी आरोप केला. आता मला वाटतं या गोष्टी होत राहतील, कोणी कोणावर आरोप करेल. आता तिकीट कापलं गेल्यावर कोणावर आरोप होणार आहेत. मी पुन्हा सांगेल की तिकीट कमी आहेत आणि मागणारे आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यामुळे मग तिकीट नाही मिळालं म्हणून मग आरोप करायचा, पैशांचा आरोप करायचा हे आपण सरळ बघतात. पण निश्चित या बाबतीमध्ये सुद्धा चौकशी केली जाईल. प्रामुख्याने जो नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्यामध्ये हमरेतुमरे देखील झाली, इथंच बाहेर मारामार देखील झाली. मी तेच सांगितलं आहे की तिकीट कमी आहेत, सीट कमी आहेत आणि मागणारे जास्त आहेत, त्यामुळे हा प्रकार होणार आहे. काही ठिकाणी अपार परिस्थितीमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी घरामध्ये एखाद दुसरं तिकीट गेले असेल, मी नाही म्हणत नाही, पण ते फार रेअर आहे, अतिशय रेअर आहे की ते मागच्या वेळेला तिथे होते, आता निर्णय क्रमप्राप्त होतं, पण ते झालंय. 2-3 पदाधिकाऱ्यांनी मिळून तिकीट वाटपाचा निर्णय घेतला असं काही कार्यकर्त्यांचे आरोप आहेत. मोजकेच लोक तुम्हाला सांगतात तुम्हीच बघतायत 7 दिवसापासून सगळे आमदार, सगळे पदाधिकारी, अध्यक्ष, सगळे प्रमुख जुने कार्यकर्ते, प्रमुख हे सगळे आम्ही बसून निर्णय करतोय. तुम्ही बघतायत 7 दिवस झाले, मी इथे फक्त एकच दिवस जळगावला गेलो, बाकीचे दिवस मी इथेच 8 दिवस झाले इथेच बसले ठाण म्हणून. तुम्ही रोज आम्हाला सगळ्यांना भेटतात, असं कुठेही 2-3 जण बसल्याने निर्णय झाला असं पार्टीमध्ये होत नाही. पण या ठिकाणी आता तिकीट न मिळाल्यामुळे काही कार्यकर्ते नाराज आहेत, ते म्हणतात. जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष या ठिकाणी पक्षासाठी काम करत असतात, त्यांना अपेक्षा असते की निवडणूक आल्यानंतर त्यांना संधी मिळावी. अशा वेळेला बाहेरून आलेल्यांना संधी मिळाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे पक्षात. मला असं वाटतं की मी सांगितलं की 80% जुने लोक आहेत, 15-20% नवे असतील ना. आता काही प्रभाग असे आहेत, मी तुम्हाला सांगितलं की ते वर्षानुवर्षी येत नाही, त्या ठिकाणी काही लोक असे आहेत की त्यांचे त्या ठिकाणी जरब आहे, जरब म्हटल्यापेक्षा त्यांची लोकप्रियता आहे, त्यांना मांडणारा मोठा वर्ग आहे, त्यांना आम्ही घेतलं. आता त्यांना तिकीट देणं तर हे आवश्यक आहे, कारण आम्ही त्यांना शब्द दिलेला होता. मग अशा ठिकाणी काही कार्यकर्ते जुने आहेत, जे वर्षांचे काम करते, खरं आहे, पण निवडून येण्याची क्षमता ज्या प्रभागामध्ये ज्या लोकांची आहे, नवीन आलेले असतील, त्यांना आम्ही दिलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण शेवटी निवडून येणं हे आपल्या राजकारणामध्ये महत्त्वाचं असतं. भाऊ, शिवसेना, शिंदे गट आणि वास्तव वाटताना त्यांचे देखील कार्यकर्त्यांची तिकीट कापले. सीमा हिरे मगाशी आक्रमक झालेल्या होत्या, काल देवेनी फरांदे या ठिकाणी रडल्या, असं का होतंय? मला वाटतं की या ठिकाणी मी पुन्हा सांगेल की तिकीट 122 आहेत, सगळ्यांनाच बघावं लागतं. म्हणजे सगळे तिकीटं आम्हालाच भेटले पाहिजे असे करता येणार नाही. पण याच्यामध्ये काही कार्यकर्ते आहेत, काही नवीन आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा डावलता येत नाही ना. आता ते सगळे मोजके 2-3 अपेक्षेने या ठिकाणी आले, त्यांचं काही कमिटमेंट होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रकार होताच कामा नये. म्हणजे अशा पद्धतीने एकदम हातगाईवर येणं हे अतिशय चुकीचं आहे, दुर्दैवी आहे. तुम्ही बघताय 8 दिवस झाले मी इथेच बसलो नाशिकला, सगळ्यांशी चर्चा झाली, सगळ्यांशी बोलणं झालं, सगळे 7-8 लोकांनी सगळ्यांनी बसून आम्ही तिकडे निर्णय केलेले आहेत. एखाद दुसरा निर्णय वेळेवर बदलू शकतो, पण असं झाल्यामुळे इतकं अंगावरच यायचं आणि हातगाईवर यायचं, मला वाटतं हे काही योग्य झालं नाही. निश्चित या संदर्भावर मी मान्य अध्यक्ष आमचे मान्य मुख्यमंत्री त्यांच्या कानावर टाळले. एबी फॉर्म गायब झालेत का? काही एबी फॉर्म नेलेत? नाही, कुठेही एबी फॉर्म गायब वगैरे झालेले नाहीत. ते अध्यक्षांकडे होते बॅगमध्ये, ते गेले गाडी घेऊन, त्या गाडी ते पुन्हा घेऊन या ठिकाणी आले, ते फॉर्म सुरक्षित होते. काही आर्थिक व्यवहार झाले तिकीट वाटपामध्ये, असा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पैसे